थांब थांब थांब, आपण आरुषीला कॉल करून बघूया. हॅलो आरुषी, कुठे आहेस तू? शिवराज अमृतेला चायच्या इकडे उभी आहे, ये लवकर. हा ओके ओके, आम्ही येतो. हा ती, अरे शिवराज चाय ठेकायचे. चल हा चल जाऊ ना. अरे शिवराज चाय तर एक नंबर आहे, म्हणून तुम्हाला लोकांना मी इथे भेटायला बोलवलं यार. खरंच छान आहे का? फ्रेश वाटतं पिऊन एकदम. कसं? अरे तुझे वडील कामाला लागले का? नाही ना यार, आता फीसचं कसं करणार मग? तेच तर मेन मोठा प्रॉब्लेम आहे. माझं पण सेम आहे यार. तुझं काय? माझ्या पण कॉलेजची अर्धी फी भरायची आहे, अजून भरली नाहीये मी. तुझी तर अर्धी, आपली तर पूर्ण बाकी आहे. तेच पण त्यासाठी पण पैसे लागतात ना. काहीतरी लॉटरी लागायला पाहिजे लय मोठी यार. खरंच असे चमत्कार झाले असते तर बघायलाच नको. भारी वाटतं ना खरंच. आई पेपर कुठे आजचा? पेपर आहे ना. एका ट्रेकनी 4 गाड्या. पालघर मध्ये किती कोरोनाचे पेशंट आहेत. काय करतेस? काय नाही, बसली आहे. तू काय करतेस? मी पण बसले. बरं ऐक ना, अगं आता आपली सगळे पैशाची नोट होती ती संपली. कशी?
तुला माहितीये मी आता ना पेपरामध्ये एक जाहिरात वाचली, तर त्यामध्ये ना आपण एका खोलीमध्ये जर 15 दिवस किंवा 1 महिना जर काढला तर आपल्याला 1 लाखाचं बक्षीस आहे. 1,00,000 रुपये? हो. मग जाऊया ना आपण तिकडे जायला, चांगली ऑफर आहे. चालेल, मी तुला सगळे डिटेल्स पाठवते नंतर आणि मी तुला सांगते. ओके? हा ठीक आहे, सांग. हा ठीक आहे, चल. हा हॅलो. हा रेवा, हा बोल ना. काय करतेस? काय नाही, उभी आहे बाहेर. अगं कॉलेजची फी भरलीस का तू? नाही ना, पैसेच कुठे आहेत? पण माझ्याकडे एक ऑफर आहे. हा. अगं मी पेपरमध्ये जाहिरात वाचत होते ना, तर त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की आपण ना एका खोलीत जर 1 महिना राहिलो तर आपल्याला 1 लाखाचं बक्षीस आहे. 1,00,000 रुपये? हो. मग राहायला पाहिजे आपण. हा ओके, मी तुला डिटेल्स वगैरे कळवते. ओके चल बाय. आता कोणाला कॉल लावू? हा मोनिका लावते. ही का कॉल करते? हॅलो. हॅलो मोनिका, हा, कॉल का केलास? तुझा जो पैशाचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला का ग? नाही ना यार, कुठे अजून काम कुठे चालू झालं पप्पांचं. मी ना आज पेपरमध्ये एक जाहिरात वाचली, तर त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की आपण जर एका घरामध्ये जर आपण 1 महिना राहिलो तर आपल्याला 1 लाखाचं बक्षीस आहे. अरे किती सोपं आहे मग हे तर. मग चल जाऊया. हो चालेल, मी तुला सगळे डिटेल्स नंतर पाठवते. चल आता बाय. अरे हा, त्यांना कॉल करावा लागेल ना, ऍड्रेस वगैरे विचारावा लागेल. नंबर हा हॅलो सर, बोलतोय. मी तुमची जाहिरात पाहिली. ओके. हां बरोबर, तुम्ही जे स्कीम किंवा हां राईट राईट. ॲक्च्युली मॅडम ते आपली कंपनीची कशी स्कीम आहे, आपल्याकडे रूम आहे तिथे आपल्याला कमीत कमी 15 दिवस किंवा महिनाभर आपल्याला तिथे राहायचं आहे. जर ते तुम्ही चॅलेंज पूर्ण केलं तर तुम्हाला आपल्या कंपनीकडून तुम्हाला 1 लाखाचं बक्षीस मिळेल. हो हो. तर त्यासाठी मॅडम तुमची मला डिटेल लागेल. तुमचं नाव आणि नंबर द्या मला. हा नाव घ्या ना, अमृता शिंदे. हा कॉन्टॅक्ट नंबर 78943015. हा हा राईट राईट. ओके ठीक आहे. व्हॉट्सअप नंबर ना मॅम? ओके. याच्यावर मी तुम्हाला सर्व डिटेल पाठवतो आपल्या तिकडच्या रूमची, ॲड्रेस वगैरे. तुम्ही तिकडे बाकी आम्ही सर्व व्यवस्था तिकडे केलेली आहे. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही हां तुम्ही डिटेल पाठवतो, तुम्ही त्या रूमवर जा. ठीक आहे. ओके थँक्यू. नक्की नक्की हीच आहे ना? हा हा ऍड्रेस हाच होता. किती भयानक आहे. एवढी खंडर ते काय काय आपण इथे यायचं? हो एक महिना? हो 1 महिना तर राहावंच लागेल. तरच मग आपल्याला सुट्टी येऊ शकते. अरे बापरे, आता या बिल्डिंग मध्ये राहायचं आपल्याला.
सगळे मरणार, सगळे मरणार, मरणार, सगळे मरणार, सगळे मरणार, सगळे मरणार. अरे मी तर फुल बावडले होते. मी पण. चल आता इथे नशीब रूम पर्यंत पोहोचलोय. चला काय जादू तो नाही वाटत. मजा बघायची आहे. ये 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 तू पण ये. तेच ना, आता 1 महिना आपण कसं काढायचं? जसं आलंय तसं काढायचं. तुला काय सांग, काय काय होतंय? काय नाही, 1 लाखाचा प्रश्न आहे. खायचं तर अरे काय नाही. अगं बेटी, आणायला तो येणं दिसला आपल्याला. आणि ती मुलगी कोण, काय, कशी बघू हे बघा, एक तर दरवाजा एक तर ते माणूस होते, हे माझ्यावर विश्वास आहे. अरे ती आली असेल, खेळता खेळता बॉल पडला असेल तिचा, ती गेली असेल बॉल. त्या बिल्डिंग मध्ये. आणि तू काय काय ये काय नाही रे, खेळत असेल ती. आणि येण्याचा प्रश्न, येणार दागलाय तो, पिऊन आला असेल. आणि ती लाईट दरवाजा. हे बघ, हा बंद रूम आहे. हा बंद रूम आहे का? बंद रूम आहे, ठीक आहे. मग दरवाजा का बंद होता? बंद रूम आहे. नाही का, ती हवा होती बाहेर. अरे आपाप खुला असेल, आपाप खुला असेल. अरे जेल रे.
किती बोलतोस करते? ऍक्च्युली ना खरं सांगू तुम्हीच भूतासारखे दिसताय मला. अरे तू बघ आधी कशी काय नाही सोडा, आपण इथे 1 महिना राहायचं म्हणजे राहायचं, समजलं? ठीक आहे. आता मी पहिला साफसफाई करूया. पुन्हा प्लॅन झाली आहे. केवढा फडणार झाल्या. कशी राहत असतील त्या बिल्डिंग किती डरावणी आहे. चला मी वॉशरूमला जाऊन येते. चल रे, ती बडबडी वॉशरूमला गेले तोपर्यंत आपण आवडून घेऊया. हा, ठीक आहे, काय करणार नाही. हा, तेच. चल बॅग्स काढू. चटाई होती इकडे. हो ना, इथे होती बघ. चांगली पूर्ण गाणं होती. हा यार, आम्ही लोक पण झोपलो आहे. ते तरी आपण काय घेऊन आले. बॅग घेऊन आलो. फक्त बॅग कपडे घेऊन आलो. यार पण ते काका कसे होते ना. सिरियसली यार, मला तर लय भीती वाटत. बिल्डिंग की नाही अजून आपल्याशिवाय. अरे बघितलीस ना केवढी खंडर बिल्डिंग आहे. पण एवढं चांगलं आहे की एक घर तरी नीट आहे इकडे. आणि लाईट आहे ते. हो, आणि आवाज थोडी पण लय मजा यार. सिरियस काय भारी वाटलंय ना. पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेतला. अरे हिला काय झालं? हा, मी तिला बघितलं आल्यावरती पण ती काय बोललीच नाही. होय, बोल तरी. घाबरली वाटतं. आपल्याला बोलत होती. हा, मांजर बघितली असेल कुठे आणि घाबरली असेल. तेच, तशी पण किती खंडर बिल्डिंग आहे यार. तेच आपलं सोड, एवढं डीपली लक्ष नको देऊ. नाही तर मग आलं. तेच आहे. सोड, जाऊ दे. आता खूप लेट झालंय. झोप आता. झोपशील आणि नाही तर आमची झोप खराब करशील. इथे चाळी तर दे यार. हे ना यार. हे बॅग ठेव ती. सोड. हा सोड, जास्त लक्ष नको. ठेवून दे बॅग. झोप आणि झोपून दे. काय बघितलं काय ना. झोप इथे. झोप इथे. झोप इथे. तू तिथे झोप. इकडे झोपतो. लाईट कोण बंद करणार? माझा काका. कर ना उठी असं कर. आता करते. बाजूला नाही तर तुटून जागा दे तिला. काय तर तुडवायची. का थंडी बस. झोपलं कर. अरे तुझ्या कुठे पण कसं घेणार. अरे बा
बापरे माहिती पण नाही. हे तुला पाहिजे? नको हिला, चला जाऊ दे हिला पाहिजेच. झोपा आता. गुड नाईट. कशी शांत झोपले बघ. नमस्कार, मी नम्रता राठोड आणि मी श्रेया गोरगोडे आपल्या भेटीसाठी घेऊन येतो एक नवीन युट्यूब चॅनल आणि या युट्यूब चॅनलचं नाव आहे क्रिएटिव्ह स्टार AK48. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही लोकांनी एक शॉर्ट फिल्म रेडी केली आहे. त्याचं नाव आहे एक गुपित रहस्य. आता तुम्ही ती पाहिलीच. तुम्हाला जर त्यात काय काय इंटरेस्टिंग काय काय आवडलं ते आम्हाला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला याचा दुसरा भाग बघायचा असेल तर आमच्या YouTube चॅनलला जाऊन आधीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि भरभरून प्रेम द्या.